ताई अनिल काठावले ह्या देखील उपस्थित आहेत। सर्वांचं स्वागत आहे। श्रीमान हरिचंद्र जुमारे साहेब आणि त्यांचा देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय। श्रीमान हरिचंद्रजी जुमारे साहेब आणि त्यांचा देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय। श्रीमान हरिचंद्र जुमारे साहेब, श्रीमान हरिचंद्रजी जुमारे साहेब त्यांचा देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय। आणि श्रीमान संदीप मस्कर साहेबांचा देखील विशेष सन्मान आपण करतोय। श्रीमान संदीप मस्कर साहेब आणि त्यांचा देखील विशेष सन्मान इथे आपल्या मंचावरती केला जाईल। कल्पेश पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करतोय। तर करूया सर्वांचं स्वागत। या ठिकाणी उपस्थित मान्यवरांचं सहर्ष स्वागत। मी समालोचक रोहित गायकर, आमचे साथी समालोचक मयूर पाटील सर नारपोळी आणि आमचे जर पाहिले तर साथी समालोचक अगदी बदलापूर वरून आहेत, तर तुषार शिंदे सर आणि सर्वांचे लाडके प्रेमळ व्यक्तिमत्व बाबू शहा सर, या सर्वांचं आपण स्वागत करूया आणि जाऊया मॅचच्या दिशेने। हे मॅच आपण पाहता अगदी वाहिनी 24 लाईव्ह इव्हेंट, अगदी मराठी माणसाचं हक्काचं चॅनल संदेशजी पाटील बोरले यांचं हे चॅनल आहे। कोण जर नवीन असेल तर जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मित्रांनो। जाऊया मॅचच्या दिशेने। मॅच मैदानामध्ये रंगतदार असणारच आहे। सिद्धू 11 कैरे आणि निधी 11 बोकरपाडा। पहिलाच बॉल लॉफ्टेड ड्राइव्ह आपण पाहिला, चेंडू घरंगळत चालला, मिड विकेटला क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू उचलणार फेकणार, तत्पूर्वी मात्र एक धाव ही धावपटलावरती ऍड होत असताना आपण पाहू शकाल। आज रुपेश ठाकूर थोड्या उशिराने आलेत पण आमच्या समूहात जॉईन झालेले आहेत। 4 रात्र अतिशय चांगलं समालोचक, चांगलं सूत्रसंचालन रुपेश ठाकूर सरांचं राहिलंय। भातनगावचा गोडाबाज त्याने देखील खूप चांगली साथ दिलेली आहे। वैयक्तिक कामानिमित्त ते नक्कीच थोडेसे उशिराने आले पण हरकत नाहीये, लेट पण थेट आमच्या समूहात जोडलेत। या ठिकाणी एक चेंडूचा खेळ संपला, एक धाव ही धावपटलावरती आहे। आडव्या बॅटने खेळायचा होता, प्रयत्न फसलाय। रितेश अगिवले प्रभावित केलाय या फलंदाजानं। जर पाहायला गेलं तर 40गाव प्रीमियर लीग मध्ये सांगायचं म्हटलं तर एखादी एक षटक आणि एकच धाव होती। धावसंख्येची आवश्यकता 64 होती। या पठ्ठ्यानं मात्र त्या धावा अगदी 4.3 मध्ये कंप्लीट केल्या होत्या, ही त्याची ओळख आहे। या ठिकाणी रितेश आता गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये। हा बॉल पुन्हा एकदा भन्नाट यॉर्कर, अगदी टोक क्रशिंग यॉर्कर आपण पाहतोय। वेग गती फार होती आणि या सर्वांचा मिश्रण झालं आणि इथे चेंडू निघालाय। डॉट बॉलच्या नंतर धावपटलावरती मात्र कोणत्या प्रकारचा बदल नाहीये। धावसंख्या 1 वरती स्थिरावली। या ठिकाणी आपण पाहतोय चौथा चेंडू असेल, शॉर्ट ऑफ लेन, माग सरून मारण्याचा प्रयत्न होता, स्वतःला मागे खेचला, बॉल स्क्वेअर कट करायचा होता, बॅकफुट पंच लगवायचा होता या बॉल वरती पण फटका फसलाय। चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क झालेला नाहीये। डॉट चेंडूची सांगता होती आणि डॉट चेंडू नंतर या ठिकाणी आपण पाहतोय धावपटलावरती बदल नाहीये। धावसंख्या फक्त आणि फक्त 1। ओ फुल टॉस बॉल, पण वेग एवढा होता, गती एवढी होती, टायमिंग करू शकत नाहीये रजत हा फलंदाज। आणि यावेळेस मात्र आपण पाहतोय 5व्या चेंडूवरती आलेली ही सिंगल धावसंख्या। 1 बॉलचा खेळ अजून देखील बॅलन्स असेल। धावसंख्या झाली आहे स्कोरबोर्ड वरती 5 चेंडूंचा खेळ संपला। मॅग्नेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगती पथावरती आहे, 2 धावा।
2 धावा या ठिकाणी. चाय आले की आमचे दीपक पाटील सर खुश होतात. बाकी काय नसलं तरी चालेल, पण रात्रीमध्ये 4-5 चाय मंडळ इथे स्टेजवरती येणं महत्वाचं आहे. हे आमचे पंच दीपक पाटील यावेळेस मात्र अपील केलेले आहे आणि अपील स्वीकारली. फलंदाज बाद होईल. वारकरी संप्रदायाचा वारसा जपणारे दीपक पाटील सर हरिभक्त पारायण आहेत. अगदी जर पाहिलं तर विठ्ठल नामाचा जयघोष करत ते नेहमी आळंदी आणि पंढरीची वारी हे नेहमी सातत्याने करत असतात. पण आज पंचांच्या भूमिकेमध्ये आमच्या समवेत जॉईन झालेले आहेत. संपूर्ण रायगड नव्हेच तर ठाणे, पालघर, डहाणू मध्ये देखील त्यांच्या अंपायरचा बोलबाला आपण नेहमी सातत्याने पाहत असतो. पण जाऊया दोस्तो मॅचच्या दिशेने. या ठिकाणी 1 षटकाचा खेळ संपलाय. धावपटलावरती 1-5-2 अशी धावसंख्या. निधी 11 या ठिकाणी भोकरवाडाचे पॅकर पुरस्कर्ते सचिन दुर्गे आमचे परम मित्र आहेत. अगदी खूप साऱ्या जुन्या आठवणी या ठिकाणी आमच्या जोडल्या गेलेल्या आहेत आणि आज पॅकरच्या भूमिकेत पुरस्कर्ते आहेत. आणि राजकारणाच्या क्षेत्रामध्ये जर आपण पाहिलं तर भारतीय जनता पार्टी भोकरपाडा यामधील जर एक मजबूत बाजू, मजबूत कणा असेल तर ते आमचे सचिन साहेब दुर्गे. आणि या ठिकाणी पाहतोय निधी 11 भोकरपाडा संघ खूप चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये करत असताना 1 षटकाचा खेळ संपलाय. धावपटलावरती आहे 2 धावा 1 विकेट या ठिकाणी गमावल्या कैरे टीमने. नरेंद्र पाटील नवीन बॅट्समन. सचिनभाई दुर्गे यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी प्रणित साठी 500चं कॅश प्राइज आहे. प्रत्येक गोलंदाजासाठी असेल हा कॅश प्राइज जारी. इथे विकेट हॅट्रिक साठी 500चं कॅश प्राइज पुरस्कर्ते संघाचे संघमालक या ठिकाणी आपण पाहतोय सचिनभाई दुर्गे. एक युवा डॅशिंग नेतृत्व आणि जर त्यांचं पाहिलं तर या पंचकृषीमध्ये त्यांची चर्चा, त्यांची ओळख ती म्हणजे त्यांची असलेली दाढी. जर पाहिली तर एवढी लांब दाढी या पंचकृषीमध्ये देखील कोणाची नाहीये. ही त्यांची ओळख आहे. लांबूनच जर पाहिलं ना तर त्यांना ओळखलं जातं. अगदी या वेशभूषेमध्ये ते या ठिकाणी विराजमान आहेत. धावपटलावरती एकूण धावसंख्या 3. ओव्हर नंबर 2 चा खेळ या ठिकाणी प्रगती पथावरती आहे. निधी 11 भोकरपाडा चांगली बॉलिंग साकारताना आपण पाहतोय. प्रणित पाटील ओव्हर नंबर 2 साठी या ठिकाणी थर्ड अंपायर्स या स्क्रीनवरती चेक केले जातील. इथे दीपक पाटील पंच सर आहेत. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये चेक केलं जाईल. धावसंख्या धावपटलावरती आहे 7 चेंडूचा खेळ संपलाय 3 धावा. यावेळेस चांगला फटका क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह पाहतोय. क्षेत्ररक्षक डीप मधून येतोय. चांगली फिल्डिंग होती. 2 धावा नाही रोखू शकत कोणता क्षेत्ररक्षक. 2 धावेनं एकूण धावसंख्या पोहोचली आहे 7 चेंडू माफ करा 8व्या चेंडूचा खेळ संपलाय आणि 5 धावा 1 विकेट्स या ठिकाणी संपादित झालेले आहे. 1-1-1-1 1111वा चेंडू या स्पर्धेतला डिलिव्हर होत होता. मागील चेंडू आपण पाहतोय. आमचे स्कोरर मित्र मयूर पाटील सर नारपोले आम्हाला माहिती देत असताना खूप चांगला लेखणी आहेत. खूप चांगली या ठिकाणी महत्वाची भूमिका, खूप चांगला रेकॉर्ड त्यांच्याकडे असतो प्रत्येक बॉलचा. यावेळेस या ठिकाणी आपण पाहतोय अपील केली जाते. लाऊडली अपील आणि यावेळेस मात्र डॉट चेंडूची सांगता. 3 षटकारांसाठी 1000 रुपये आणि 3 चौकारांसाठी 1000 रुपये. 3 षटकार 3 चौकार आणि 3 विकेट साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. सीएम भोईर चंद्रकांत भोईर यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज लावलेलं आहे. एक डॅशिंग युवा नेतृत्व या गावचं उद्योग क्षेत्रामध्ये गगन भरारी घेणारे, गरुड शेप घेणारे हे युवा नेतृत्व या ठिकाणी आपण पाहतो चंद्रकांत भोईर साहेब. आणि यांच्या माध्यमातून अगदी कुणावरच अन्याय नाही. ना भोकरपाडा ना कैरे दोन्ही संघांना पारितोषिक जारी आहेत. 3 षटकार सलगचे आणि 3 चौकार 3 विकेट साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. मैदानाच्या आतमध्ये काय घडलं? रनआउटच्या स्वरूपामध्ये एक विकेट गेलेली आहे आणि देऊया आपण बऱ्याच उशिरानंतर डीजे मास्टरला संधी.
आता नगरीचा सर्वांगीण विकास हाच माझा ध्येय, हाच माझा ध्यास. हे तडाडीचे एक तडपदार व्यक्तिमत्व, एक डॅशिंग युवा नेतृत्व आपण पाहतो. या गावचे सरपंच तानाजी पाटील साहेब आणि त्यांचं सुमधुर संगीत आपण या ठिकाणी ऐकत होतो. लगातार 3 सिंगल घेतल्या तरी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. लगातार डबलची धावा संख्या 3 वेळा धावले फलंदाज तरी देखील 1000 रुपयाचं कॅश प्राइज आणि लगातार 3 धावा 3 वेळा कंप्लीट केल्या फलंदाजांनी तरी देखील 1000 रुपयाचं कॅश प्राइज सीएम भोईर यांच्या माध्यमातून आपण पाहत होतो. पंच या चेंडूवरती धावा किती आहेत? 2 एक धाव आहे की 2 आहे? 2 आहेत. ओके, थँक्यू सो मच. एक धाव आहे. ओके, एक धाव आहे. कारण थोडी मिसअंडरस्टँडिंग स्कोरर मित्रांची झाली होती त्यामुळे हा प्रश्न आपल्याला विचारण्यात येत होता. दुसऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी आपण पाहतो. म्हणजे कोणत्याही गोष्टीची मैदानामध्ये हॅट्रिक झाली तरी देखील 1000 रुपयाचं कॅश प्राइज सीएम भोईर यांच्या माध्यमातून. यावेळेस फटका चांगला लॉंग द कार्पेट बॉल चाललाय कॅप मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतोय पण त्याच्या अवाक्याच्या बाहेर बॉल चाललाय सीमा रेषेपार बॉल. ठिकाणी धावसंख्या पाहतोय 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. एकूण धावसंख्या आलेली आहे 11 धावा. 11 धावा धावपटलावरती दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच या ठिकाणी आपण पाहतोय. कोणता संघ भातान संघाच्या विरोधात 2 हात करेल की कैरे संघ असेल की भोकरपाडा संघ असेल. येणारे अजून या मॅच मधले शिल्लक चेंडू आपल्याला सांगून जरूर जातील. पण या ठिकाणी 2 षटकांचा खेळ संपलाय. डंका राहिलाय गोलंदाजीचा, बोलबाला राहिलाय गोलंदाजीचा. यावेळेस 11 धावा या धावपटलावरती अर्जित करू शकला अद्यापपर्यंत. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय निखिल पाटील या संघाचे देखील पुरस्कर्ते राहिलेले आहेत आणि आज आपण पाहतोय निखिल भाईच्या नावाने या भोकरपाडा संघ या ठिकाणी खेळ करत असताना आपण पाहतोय. एक चांगलं डॅशिंग व्यक्तिमत्व आणि जर आपण पाहिलं राजकारण क्षेत्रामध्ये विद्यमान सदस्य देखील आहेत या ग्रामपंचायतीवरती, भोकरपाडा खानावले या ग्रामपंचायतीवरती. त्यांचं देखील असेल या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. आणि त्यांचे निकटवर्तीय अगदी जीवाभावाचे प्रेमळ मित्र आमच्या गावातील प्रदीपजी ठाकूर त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करूया सहर्ष स्वागत. आणि जाऊया मॅचच्या दिशेने. सिद्धी 11 कैरे आणि निधी 11 भोकरपाडा टीम या ठिकाणी मॅच मध्ये रंगत असताना आपण पाहू शकाल. एकूण तिसऱ्या षटकाचा खेळ आहे. धावपटलावरती एकूण धावा संख्या 12 धावा. आता मात्र फलंदाजांना थोडीशी एक मजबूत भूमिका घ्यावी लागणार आहे कारण इथे सामना फसलाय. पुढचा बॉल अगदी खोलात टाकलाय आणि यावेळेस चेंडूवरती रंगळत बॉल चाललाय. इथे दुसऱ्या धावेसाठी धोका होऊ शकला असता पण इथे पंचांनी कोणत्याही प्रकारचा रेफर केलेला नाहीये. 2 धावा इट इज टेकन कंप्लीटेड आणि या 2 धावेनं एकूण धावसंख्या पोहोचली आहे 14 या धावसंख्येवरती. एक चांगली लढत, एक चांगली फाईट मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. निधी 11 भोकरपाडा आणि सिद्धू 11 कैरे. आणि सिद्धू 11 कैरे संघाचं देखील मी एक विशेष सांगायचं झालं तर सिद्धू हा एक कैरे गावातील एक जबरदस्त यंग डॅशिंग व्यक्तिमत्व आणि जेवढीही स्पर्धा जेवढ्या टुर्नामेंट या मोसम मध्ये आणि मागील मोसम मध्ये जे कैरे संघ खेळलेला आहे त्याचे पुरस्कर्ते आहेत सिद्धू. आणि त्याच्याच नावाने गणला जाणारा सिद्धू 11 कैरे आज मात्र या टेनिस बॉल पटलावरती नावाला रूपाला आलेला हा संघ आहे. यावेळेसचा बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक येतोय डीप मध्ये. चांगला चेल टिपलाय आणि संपलाय. फलंदाज रजत पाटील याचा खेळ.
चांगला परफॉर्मन्स करत आहे आणि त्यासाठी मला देखील या ठिकाणी 200 रुपयाचं कॅश प्राइज निखिल पाटील यांच्या माध्यमातून आलेलं आहे। धावा संख्या झाली आहे स्कोरबोर्ड वरती जर पाहिलं तर अदीप पाटील गोलंदाजी मार्गस्थ वरती आणि 3 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर एकूण धावा संख्या 14 वरती आहे। नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये, नवीन फलंदाज माफ करा मैदानाच्या आतमध्ये रॉयल पाटील। नाव रॉयल आहे, फलंदाजी रॉयल सारखी दाखवेल का? राजासारखं नाव आहे, राजासारखी फलंदाजी होईल का मैदानाच्या आतमध्ये? पण यावेळेस मात्र अदीप पाटील आपल्या गोलंदाजीचा वर्चस्व, आपल्या गोलंदाजीचा दबदबा, आपल्या गोलंदाजीवरती असलेला वेग कायम ठेवतोय, नियंत्रण कायम ठेवतोय आणि या ठिकाणी मात्र बॉल चालला निर्धाव चेंडूची सांगता झाल्यानंतर धावा पटलावरती कोणत्याही प्रकारचा बदल झालेला नाही आहे। धावा संख्या अगदी 14 या धावा संख्येवरती स्थिरावली आहे। 3 फलंदाज माघारी परतल्यानंतर आता मात्र कैरेस संघाला एक अशा फलंदाजाची गरज आहे की इथे धावा संख्या अगदी 35 ते 40 पर्यंत पोहोचवेल। असा कोणता फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळ करेल यासाठी इच्छा, आकांक्षा, उम्मीद लावलेली आहे। रॉयलच्या बॅट मधून फटका चांगला आहे पण तिथे प्रोटेक्शन आहे। रितेशच्या माध्यमातून टिपलेला सुंदर झेल आणि संपलाय या ठिकाणी रॉयल पाटील यांचा खेळ। या ठिकाणी आपण पाहतोय धावा संख्या झालेली आहे 14 धावा, 3 षटक, तिसरा षटकाचा खेळ मार्गस्थ आहे। अदीप पाटील गोलंदाजी मार्गस्थावरती या ठिकाणी आपण पाहतोय दाखल झालेला आहे। खूप चांगली बॉलिंग आणि खूप चांगली भूमिका आपण पाहतोय अदीच्या माध्यमातून। अद्यापर्यंत धावा खर्च केलेल्या आहेत 3। शेवटचा बॉल असेल या षटकातील। लास्ट चेंडू समोरच्या दिशेने केला, व्ही शेप मध्ये क्षेत्ररक्षक दूरवरून येतोय, मिसफील्ड झाली आहे, त्याचा फरक पडत नाहीये। वाह, कमालीचा बॅकअप या ठिकाणी केलाय। क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उभे आहेत, का बॅकअप आपण पाहायला मिळाला। थर्ड अंपायर साठी रेफर केलेला आहे। पंच या ठिकाणी दीपक पाटील सर यांच्याकडे ही भूमिका जाणार आहे कारण इथे रेफर केलेल्या तिसऱ्या पंचांसाठी। रन कंप्लीटेड आहे, ग्रीन सिग्नल, इट इज नॉट आउट। धावा संख्या झालेली आहे, जर या 2 धावा कंप्लीट असतील तर 16 धावा या ठिकाणी आपण पाहतोय स्कोरबोर्ड वरती लागल्या जातील। ओव्हर नंबर 3 चा खेळ प्रगतीपथावरती आहे। माफ करा, संपलाय 3 षटकांच्या अखेरीस 16 धावा। शेवटचं षटक कोणता गोलंदाज असेल? अंतिम रजनी, फायनल नाईट आणि फायनल नाईट मध्ये आपण पाहतोय सर्व प्रेक्षक, सर्व पाहुणे, आमंत्रित केलेले सर्व पाहुण्यांचा बोलबाला अगदी संध्याकाळी 7:30 पासून तर आता वाजलेत घड्याला जर आपण पाहिलं घड्याळामध्ये तर 12:37 पण पाहुण्यांची रेलचेल अजून देखील संपत नाही आहे। हे भारतीय जनता पार्टीवरती असलेलं, भातान नगरीवरती असलेलं प्रेम आहे, हे पाहुण्यांचं प्रेम आहे। आणि जर आपण पाहिलं तर अगदी डॅशिंग नेतृत्व तानाजी पाटील, अरुण पाटील असतील, अनिल काटावळे असतील, केतन मुकादम असतील, दीपक ठाकूर असतील यांनी घेतलेली ही संपूर्ण मेहनत आहे आणि मेहनतीचं फल हे शेवटच्या रजनीमध्ये, या अंतिम रात्रीमध्ये आपण पाहिलं पाहुण्यांचा किती ताफा या व्यासपीठावरती अगदी 11 ते 12 पर्यंत देखील होता आणि अजून देखील उपस्थित आहे। अगदी त्या सर्व पाहुण्यांचं, महिला भगिनींचं आपण मनाच्या अंतकरणापासून करूया शतश आभार आणि जाऊया मॅचच्या दिशेने। 3 षटकांचा खेळ संपलाय, धावा पटलावरती आहेत 16 धावा। संदीप पाटील स्ट्रायकिंग एंड वरती, गोलंदाजी मार्गस्थावरती गोलंदाज दाखल झाला। पहिलाच बॉल समोरच्या दिशेने खेळला, व्ही शेप मध्ये, तिथे क्षेत्ररक्षक येतोय, खूप चांगला वेगवान आधीने चेंडूला फील्ड केलाय। धावा पटलावरती फक्त आणि फक्त एकच धावेत या 1 धावेने स्कोरबोर्ड पुढे सरकेल। धावा संख्या पोहोचली आहे 17 या आकड्यावरती।
अंकांचा खेळ आहे मित्रांनो. क्रिकेट कधी अंक जास्त झाले तर टेन्शन मध्ये असते गोलंदाज, पण कधी अंक कमी झाले तर टेन्शन मध्ये असतात फलंदाज. दोन्ही बाजूने आग कायम लागलेली असते. मला धाबा बनवायच्यात आणि मला धाबा रोखायच्यात. रोख आणि ठोक हेच क्रिकेट आहे, कारण रोखणं हे गोलंदाजाचं असतं आणि ठोकणं हे काम मात्र फलंदाजाचं असतं. पण या ठिकाणी सर्रास ठरली आहे ती बोकरपाडा टीमची गोलंदाजी. यावेळेस जर पाहिलं तर 4 षटकांचा खेळ, 4थ्या षटकाचा मार्गस्थ असणारा खेळ, 1 चेंडूचा खेळ संपलाय. धाबा पटलावरती आहेत 17 धाबा, 4 फलंदाज बाद झालेत. सिद्धू 11 कैरे संघाचे बॅटर्स तयार आहे मैदानामध्ये. गोलंदाजी मार्गस्थावरती 4था गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय मंदारला. हा चेंडू काऊ कॉर्नरच्या दिशेने खेळला, एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न, अरे बाबा मागे नाही पुढे महत्वाचा आहे. मागे काय घडलं, मागे पोहोचेल की नाही हे महत्वाचं नाहीये, तुला पोहोचायचं आहे. तुझ्याकडे चेंडू फेकला होता डेंजर एंड वरती. आय थिंक सागर आहेत त्या ठिकाणी, एक कैरे संघाचा दमदार हार्ड हिटर फलंदाज. अनेक रेकॉर्ड्स, अनेक पारितोषिक याही फलंदाजाच्या नावी राहिलेले आहेत आणि याही फलंदाजाने कैरे संघाचा झेंडा अटके पार रोवलाय टेनिस बॉल क्रिकेट मध्ये. तो सागर पाटील या ठिकाणी या मैदानामध्ये खेळ करत असताना 2 चेंडूंचा खेळ केलाय. 4 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. समोर खेचलाय बॉल हवेमध्ये, लॉफ्टेड ड्राईव्ह, उंची जास्त आहे का मिळेल लांबी, या सिटीचं टेकन, लांबी मिळाली आहे. चेंडू पार चाललाय, सीमा पार, षटकार. षटकाराने आपले विरादे स्पष्ट केलेत. मी म्हटलं होतं याही खेळाडूचा उल्लेखनीय काम कैरे संघासाठी राहिलाय. चर्चेत ही खेळाडू जर आपण पाहिलं, अलीकडच्या काळामध्ये युट्यूब नव्हतं, तेवढ्या टेनिस बॉल क्रिकेटला क्रेज नव्हता, पण या फलंदाजाची बॅटिंग तेवढ्याच ताकदीची नेहमी आपण पाहत असतो. समोरच्या दिशेने खेचला फटका, क्षेत्ररक्षक येतो वेगाने. 1 धाव कंप्लीट आहे. दुसरीसाठी सरसावलेत. इथे फेकी खराब आहे, कलेक्शन होईल का, यस सिटीजन टेकन, हाही फलंदाज बाद होईल. धावचीच्या स्वरूपामध्ये बॅट्समन माघारी पोहोचेल. धावपटलावरती 1 धाव ऍड केली जाईल. एकूण धावसंख्या स्कोरबोर्ड वरती जर पाहिली गेली 26 धाव. डिझाईन 2000 धावा या ठिकाणी कंप्लीट होताना आपण पाहतो. एक चांगला सामना प्रेक्षकांच्या भेटीला आपण पाहतोय. सिद्धू 11 कैरे, निधी 11 बोकरपाडा. यावेळेस चेंडू लाईन चेक केली जाईल. पंच आमच्याकडे फिरलेत आणि सांगतायत की हा वाईट बॉल आहे, अतिरिक्त धाव दंडित गोलंदाजाला केलं जाईल आणि ही 1 धाव ऍड केली जाईल. एकूण धावा संख्या 27. 2000 धावा या स्पर्धेच्या पूर्ण झालेल्या आहेत. मयूर पाटील सर आम्हाला सांगतायत की या मॅच मध्ये या धावा कंप्लीट झालेल्या आहेत. समोर खेचायचा होता, फटका फसलाय, स्वतःवरती नाखुश, स्वतः गोलंदाज येतोय. ओ काय झालंय मैदानाच्या आतमध्ये, झेल सोडला. इथे कोणता फलंदाज बाद होईल. आता धावेची आगेकूच नाही आहे, तरी आगेकूच असेल स्ट्राईक साठी आणि इथे स्ट्राईक मिळवली आहे ती सागर पाटीलने. पण तत्पूर्वी डीजेला देऊया एक संधी. हे 2 वाजवत असताना आपले डीजे मास्टर अजित गायकर यांचा आपण करूया धन्यवाद. इथे रेफर केलेला आहे की
फलंदाज एकमेकाला क्रॉस झालेत की नाही हे कॅमेरामध्ये चेक करावं लागेल तिसरे पंच दीपक पाटील सर तुम्हाला, कारण इथे मॅच देखील तितकीच क्रुशियल आहे. जेव्हा बॉल स्टंपला लागला तेव्हा तिथे फलंदाज कोणत्या अँगलला होते, कोणता फलंदाज या ठिकाणी नॉन स्ट्रायकिंग एंडला होते आणि स्ट्रायकिंग एंड वरती कोणता फलंदाज होता याकडे लक्ष लागलं जाईल. आणि सीएम भोईर यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. याच षटकासाठी हे असेल. प्रत्येक एकेरी धावेची, दुहेरी धावेची, तिहेरी धावेची, चौकाराची, 5 धावेची आणि षटकाराची हॅट्रिक झाली तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज सीएम भोईर कडून असेल. आणि विकेट हॅट्रिक झाली तरी देखील मात्र या ठिकाणी कुंदन पाटील मैदानाच्या बाहेर जातील. सागरला स्ट्राइक मिळाली आहे आणि जर आपण पाहिलं तर 4 ओव्हरचा हा खेळ आहे. 5वा चेंडू या ठिकाणी डिलिव्हर झालेला आहे. शेवटचा एक बॉल असेल. सागरची झेल सोडली आहे, 1 धाव कंप्लीट या ठिकाणी केली आहे. आता शेवटच्या बॉल वरती सोडलेला झेल आहे त्यावरती चोललं जाईल का मीठ, एक यातना भोकरपाडा टीमला दिल्या जातील का, येईल का मोठा फटका, येईल का षटकार, येईल का चौकार की जाईल बॉल निर्धाव, याकडे लक्ष वेधित सर्व क्रिकेट चाहत्यांचं. आणि मी म्हटलं होतं सोडलेला झेल चोलेल जखमेवरती मीठ गोलंदाजाच्या, कारण गोलंदाजांनीच हा झेल सोडला होता. आलाय शेवटच्या बॉल वरती षटकार. या 6 धावा शेवटच्या सत्रामध्ये जर पाहिलं तर डोकेदुखी नक्कीच ठरल्या जातील का. पण इथे पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. पहिल्या सत्राच्या अखेरीस एकूण धावा संख्या धावापटलावरती आहे 28 आणि 6 बनतील 34. येणारे चेंडू असतील 24 आणि 35 धावसंख्येची आवश्यकता. 24 मध्ये करायचे आहेत 35 आणि दुसऱ्या सत्रामध्ये काय घडेल काय बिघडेल याचं प्रत्यक्ष धावतवर्णन ऐकवतील रुपेश ठाकूर सर या ठिकाणी आपण पाहणार आहोत. आणि पारितोषिक मात्र सीएम भोईर यांचं जारी असेल. कोणत्याही गोष्टीची हॅट्रिक झाली तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज हे प्रत्येक खेळाडूला दोन्ही टीम्सला असेल याची दक्षता घ्यायची. या रुपेश सर आपला असेल कॉम्बॉक्स मध्ये. मोस्ट वेलकम. थँक्यू सो मच. यस, थँक्यू रोहितजी. सर्वांचं खूप खूप स्वागत करूया आणि वळूयात पुनश्च एकदा भारतीय जनता पार्टी भातान आणि भातानपाडा आयोजित आमदार चषक 2025च्या या शानदार पर्वामध्ये. यस, क्वालिफाय झालेले आमचे सूरज 11 कुंडेवाल संघ आणि जितू 11 नेरे संघ अगदी वेळेच्या अगोदर या मैदानावर उपस्थित आहेत. आमदार चषक 2025 मध्ये त्यांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत आणि त्यांना निर्णायक मॅच साठी देऊया शुभेच्छा. आणि वळूयात आता असलेल्या मॅच कडे, जिथे पहिल्या 24 चेंडू मध्ये खेळ केला सिद्धू 11 कैरे संघानं. फलंदाजी करत असताना कुठून काढल्या 34 धावा आणि 24 चेंडू मध्ये 35 धावांची गरज असेल ती टीम निधी 11 भोकरवाडा संघाला. चला निधी 11 भोकरवाडा संघ आपली सलामीची जोडी अगदी वेळ न दौडता लगेचच आपण मैदानामध्ये पाठवायचे आणि कैरे संघ आपण देखील क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. यस, आमचे जे छोटे लाडले आहेत वंश पाटील, वेदांत पाटील, करण पाटील, स्वरूप ठाकूर, साई ठाकूर आणि अनेक आमचे जिग्नेश पाटील, त्यांनी या स्टेजची आणि बॉल बॉयची सर्व भूमिका त्यांनी पार पाडली आहे. छोटे मंडळी आमचे आणि त्यांचं नाव देखील येणं महत्वाचं आहे. कैरे संघ अतिशय सुंदर फलंदाजी, शेवटच्या चेंडूवर षटकार सागरनं लगावला आणि तदनंतर मात्र धावसंख्येला खऱ्या अर्थानं आकार मिळाला. 34 धावा त्यानं उभारल्यात आणि 35 धावांच्या आव्हानाला सामोरं जाण्यासाठी सलामीची जोडी मैदानात दाखल झाली ती निधी 11 भोकरवाडा संघाची. जिल्हा परिषद सदस्य माननीय पद्माताई सुरेश पाटील यांचे सुपुत्र दानशूर व्यक्तिमत्व माननीय रोहितजी पाटील साहेब हे उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे की आपण अतिथी मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे.
त्याच दरम्यान बोलूयात आपण मान्यवरांच्या सन्मानाकडे, जिथे सन्मान होईल आमचे भारतीय जनता पार्टीचे डॅशिंग नेतृत्व माननीय महेंद्रजी गोजे साहेब यांचा. मी गोजे साहेब यांना विनंती करतो की आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन आमच्या या आमदार चषकाच्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. आमचे आदरणीय सरपंच तानाजीजी पाटील यांच्या शुभ हस्ते माननीय महेंद्र गोजे साहेब यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावर होताना आपल्याला पाहायला मिळतोय. साहेब आपले खूप खूप आभार. आपली वर्णी या मंचावर लागली. इथून मात्र आपण पाहतोय आमच्या पुढचे मान्यवर विजयजी पाटील अरिवली ऊन आहेत, युवा नेते, त्यांचा देखील सन्मान केला जाईल. या दादा आमच्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. येणाऱ्या प्रत्येक मान्यवराचा सन्मान या मंचावर पाहिला. आज जवळजवळ 200हून अधिक मान्यवरांचा सन्मान या मंचावर झालाय आणि त्यांना वारकरी संप्रदायाची प्रतीक असणारी उपहार देऊन सन्मानित करण्यात आलंय. तदनंतर मैदानामध्ये प्रणित पाटील आदी पाटील ही सलामीची जोडी पंकज ओंबळे याचा पहिला चेंडू, जिथे गरज आहे 24 चेंडू आणि 35 धावांची. यावेळी अगदी लेटकट करण्याचा प्रयत्न, शेवटच्या क्षणाला जणू चेंडूवर बॅट फरकन फिरवली, परंतु चेंडू केव्हा निघून गेला ते पत्ता देखील लागला नाही आणि या स्पर्धेतील तब्बल 300वा निर्धाव चेंडू टाकण्यात आलाय. म्हणजे मयूर पाटील जे की नारपोलीहून आहेत, त्यांनी खूप सुंदर असं स्कोरिंग या स्पर्धेचं केलंय. त्यांचं मानावे तेवढं आभार कमी आहेत आणि करावं तेवढं कौतुक कमी आहे. काय करतोय हा फलंदाज, चेंडूकडे नजर त्याची स्थिर आहे परंतु बॅट अगदी लेट फिरवतोय. शॉट सिलेक्शन करताना थोडा टाइम घेतला जातो आणि तदनंतरचे 2 निर्धाव चेंडू त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले आणि असेच निर्धाव चेंडू विजयाच्या दिशेने वाटचाल करतील. सिद्धूला काय रे, यस, इथून मात्र थोडीशी लाईन बिघडली आहे. चेंडू जाईल ऑफस्टिकच्या बाहेर. स्वर पंकज ओंबलेला विकेट हॅट्रिक साठी साई प्रणय एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर अभिषेक दादा ठाकूर यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक लावलेलं आहे विकेट हॅट्रिक साठी. इथून मात्र धावचीतचा पहिला मोहरा बाद होईल निधी 11 भोकरपाडा संघाचा. रियू का घेतला असं समजलं नाहीये आम्हाला अजून देखील. कारण की फलंदाज ताकदीचा आहे, त्याचं जे विकेट गेली ती जड झालं, अंतकरण त्याचं जड झालं. त्यातून काय पर्याय निघेल का, रस्ता काय निघेल का असं वाट बघत होता फलंदाज आदी पाटील. एक तडाखेबाज खेळाडू आहे, युवा खेळाडू आहे. अनेक मैदान मागच्या 2 वर्षात त्याने गाजवले आपल्या निधी 11 भोकरपाडा संघासाठी. खूप बॅकफुटवर खऱ्या अर्थाने क्रिकेट होतं भोकरपाडाचं, पण मागच्या 2-3 वर्षाचा जर विचार केला तर एक्सप्रेसच्या वेगाने भोकरपाडा संघ क्रिकेट क्षेत्रामध्ये पुढे गेला आणि आपलं नाव मात्र अनेक मैदानावर त्याने कोरलं. आता मात्र 2 हात करतोय सिद्धिलन कैरी संघाच्या समोर, जिथे 24 चेंडूमध्ये 35 धावांची गरज असताना आतापर्यंत आल्यात त्या 1 धाव, ती पण स्वरच्या स्वरूपात. आणि पंकज ओंबळे हे कैऱ्याचं ब्रँड आहे आणि ते ब्रँड आता सिद्ध होताना पाहायला मिळतंय. सुंदर चेंडूची डिलिव्हरी त्याच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळते. डावकुरे आता दर्जेदार गोलंदाज झेल होईल का, तू पकडे का मी पकडे, परंतु चेंडू झाला जमिनीला दान. इथून मात्र जीवनदान मिळेल अजून एक.
फलंदाज झाला आणि तदनंतर मात्र एकेरी धाव पूर्ण केली दोन फलंदाजांनी आणि जिथे आमचे माननीय मोहनजी लबडे साहेब यांचा बॅनर आहे त्याच्या बाजूला जे प्रेक्षक आहेत ते पडद्यावर आतमध्ये बसलेत. कृपया दादा कळकळीची विनंती आहे तुम्हाला थोडे मागे बसा, विनंती आहे. ती आउटफील्ड खऱ्या अर्थानं फील्ड आणि तिथं क्षेत्ररक्षक एखादा धावत आला तर आपल्याला इजा होईल, तुमची काळजी आम्हाला मनापासून आहे. इथून मात्र सुंदर फटका खेचलाय, चेंडू मात्र काय फील्ड केला गेला सागर पाटीलच्या माध्यमातून. दुसरीचा प्रयत्न धोका होईल का? इथून धोका टळला आणि बराचशा अंशी पहिल्यांदा या इनिंग मध्ये आल्या 2 धावा आणि या 1 धाव देखील शॉर्ट आहे, 1 धाव शॉर्ट. इथून मात्र मिळेल ही एकेरीच धाव. 3 धावा धाव पटलावर लागल्या गेल्यात. कैरी संघाचा जोश आता मात्र वाढला जातोय आणि तो जोश वाढवण्याचं काम मात्र पंकज ओंबले करतोय. एक युवा गोलंदाज आहे, शरीरयष्टी अगदी बारीक परंतु गोलंदाजी भेदक होतीये पंकज ओंबलेच्या माध्यमातून. यावेळी मोठा फटका खेचला, यावेळी चुकी होणार नाहीये. खणून काढलेला हा दर्जेदार षटकार. षटकार आला जरूर आणि या षटकाराने खऱ्या अर्थानं आकार मिळालाय धावसंख्येला. 9 धावा धावपटलावर लागल्या गेल्यात आणि लागोपाठचे जर 3 षटकार लगावले तर माननीय सचिनजी दुर्गे साहेब भोकरपाडा यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल. तो निधी 11 भोकरपाडा संघाच्या फलंदाजांना. गरज आहे षटकारांची, गरज आहे कैरे संघाला. निर्धाव चेंडूची 18 चेंडू आता मात्र शिल्लक आहेत. 18 चेंडूंमध्ये 26 धावेची गरज असेल ती निधी 11 कैरे संघाला. अगदी पहिल्या रजनीपासूनच आपण पाहतोय महिला वर्गाने देखील जबरदस्त पाठिंबा या टुर्नामेंटला दिलाय आणि अगदी स्टार्टिंग पासून तर एंड पर्यंत महिला वर्गाची उपस्थिती या मंचावर राहिली. एक रजनीमध्ये आपण पाहिलं तमाम महिला वर्गाला लकी ड्रॉच्या माध्यमातून 6 पैठणी देऊन आमदार चषक मध्ये गौरवण्यात आलं. तसनंतर मथुर बैलाचे मालक राहुल भाई यांची रॉयल एंट्री आपल्याला पाहायला मिळाली आणि या स्पर्धेला खऱ्या अर्थानं 4 चांद लागले गेले. इथून मात्र दुसरी गोलंदाजी, दुसरा षटक हाताळण्यासाठी चेंडू मात्र सोपवला गेलाय. गोलंदाज प्रतीक मोरेच्या हातामध्ये. ऑफस्टिकच्या बाहेरून जाणार हा पहिला चेंडू, स्वर चेंडू. आमचा जो मेन स्टेडियम आहे, मी तर सुनील गावस्कर स्टेडियमच म्हणतो त्याला, वरचा आमचा टप आणि त्या टपावर ज्यांनी शेकोटी पेटवले त्यांनी कृपया ती विझवा. मैदानात त्याचा धूर येतोय आणि खेळाडूंना त्रास होईल आणि ते खेळाडू तुमच्या गावातील असतील, तुम्ही त्यांचे फॅन असाल आणि त्यांना तो त्रास होईल. यावेळेचा अजून एक दर्जेदार फटका येईल का सीमा पार? हा इट्स जातोय मॅक्सिमम षटकार. लागोपाठचे 2 षटकार मारलेत या खेळाडून. अजून एक मारला तर 500, टोटल 3 होतील. लागोपाठ जरी नसले तरी 3 षटकार आता त्याने कधीही मारले तरी त्याला 500 रुपये. सचिनजी दुर्गे साहेब भोकर पाडवून आहेत. अतिशय दानशूर व्यक्तिमत्व आहे आणि त्यांची पर्सनॅलिटी जर तुम्ही बघाल ना तर महाकुंभाची जरूर आम्हाला आठवण होते. बोला जय श्रीराम, हर हर महादेव. इथून मात्र स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये चेंडू केला गेदर. इथून मिळेल कोणतीही धाव मिळणार नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. 16 चेंडू 19 धावेची गरज. टार्गेट अगदी सोपं आहे भोकरपाडासाठी, परंतु गोलंदाजांना आता मात्र आवर घालावा लागेल. जसा कासरा ओढला जातो तसा कासरा ओढावा लागेल. यावेळी क्षेत्ररक्षक येथील लॉंग ऑनचे चेंडू खाली सागर पाटील. थोडी मिसफील्ड झाली जरूर. काय घडलं मैदानामध्ये? ही
चौकार नाही तर ही मॅच सोडली की काय कैरेज संघाने असं वाटू लागलंय डीजे. तुम्हाला त्याच दरम्यान भातान संघाच्या कर्णधाराला विनंती आहे की आपण समालोचन कक्षामध्ये लगेचच यायचंय. त्याच दरम्यान माननीय कुमार रोहितजी पाटील साहेब कैरे युवा नेतृत्व दानशूर व्यक्तिमत्व यांना विनंती आहे की साहेब या आपली जागा खऱ्या अर्थाने या रंगमंचावर आहे. आपली जागा खऱ्या अर्थाने या अतिथी कक्षामध्ये आपलं सहर्ष स्वागत पुनश्च केलं जातंय. आमदार चषक 2025 मध्ये लोअर फुलटॉस मोठा फटका येईल. सामन्याला सोप्पा करून ठेवणारा हा दर्जेदार षटकार. संघासाठी आता अजून एक षटकार आला फलंदाज रितेश आगिवलेच्या बॅट मधून, तरी त्याला 500 होतील. 500 जमा झालेत आणि अजून 500. इथून एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आले, जरूर एकेरी मिळेल आणि एकेरीच्या साहाय्याने धावपटलावर धावा लागल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर. 27-35चं टार्गेट. आता येणारे 12 चेंडू, 8 धावेंची गरज. इथून गोलंदाज किमिया करतील का? पाण्याची पूर्तता स्वयंसेवक करा. आमचे बॉल बॉय चला लगेच धावत पाणी घेऊन जात आहेत. पाठोपाठ 3 रन काढले, एक सिंगल काढली तरी. यस यस. याच्यानंतर खऱ्या अर्थानं जी मॅच होईल त्या मॅच मध्ये अनोखं बक्षीसचं अनाउन्समेंट नक्की आम्ही करू. तमाम प्रेक्षक वर्गाला देखील ती बक्षीस ऐकायला मजा वाटेल अशी बक्षीस आमचे चंद्रकांत भोईर साहेब यांनी लावली. चला पाणी घ्या मैदानामध्ये. 1 मिनिट फक्त पाणी येतोय. बॉल बॉय आमचे छोटे नन्हे मुन्ने तुम्हाला विनंती आहे सावकाश उतरा. स्टेडियमच्या आपल्या पायऱ्या थोड्याशा ढिसालेत आणि एखादा पाय सरकेल. काय दर्जेदार स्पर्धेचं आयोजन. आयोजकांनी खऱ्या अर्थानं घेतलेली ही मेहनत आणि मेहनत आज खऱ्या अर्थानं सफल होताना पाहायला मिळाली. यशस्वी स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहायला जात आहे. दर्जेदार स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहायला जात आहे. मैदानात पाण्याची पूर्तता केली गेली आहे. येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता गरज आहे ती फक्त आणि फक्त 8 धावेंची. ती निधी लेवून भोकरपाडा संघाला. इथून गोलंदाज शेवटच्या चेंडू पर्यंत सामना नेतील का याची आतुरतेने वाट माझा प्रेक्षक राजा पाहतोय. डोंगराच्या अगदी कारा कोपऱ्याला बसलेला माझा प्रेक्षक राजा. आता मात्र ही मॅच कशी शेवटच्या चेंडू पर्यंत जाईल. जे प्रेक्षक परत गाडीत बसायला गेलेत ते गाडीतून उतरून कसे येतील अशी मॅच कधी रंगेल हा माझा प्रेक्षक राजा वाट पाहतोय. राहुल राठोड दिग्गज गोलंदाज आहे. हा एक नुकताच कोणत्या तरी स्पर्धेमध्ये त्याला सिरीज भेटला आणि इथे काय घडलं. बॅट मात्र तुटले. बॅट तुटलीये. फलंदाज रितेश आगिवलेची बॅट मात्र तुटली. थोडस दुःख जरूर झाले असेल. फेवरेट बॅट असते प्रत्येक खेळाडूची आणि तो त्याचीच बॅट वापरत असतो आणि ती बॅट तुटल्यानंतर त्याला खऱ्या अर्थानं दुःख होतंय. सुंदर खेळी. इथून मात्र आपण पाहिलं त्यांनी याच बॅट मधून या इनिंग मध्ये 2 षटकार लगावले, 1 चौकार देखील लगावला आणि त्याची लकी बॅट आता तुटताना आपल्याला पाहायला मिळते. एकेरी धाव येईल. येणारे 11 चेंडू आणि 7 धावेंची गरज आहे. इथून एका दुसरे विकेट घ्यावे लागतील. गोलंदाज
राहुल राठोडला एक दोन निर्धाव चेंडू टाकावे लागतील राहुल राठोडला. कानमंत्र देत आहेत रजत. खऱ्या अर्थानं आता कानमंत्रांची गरज आहे. अनुभव शेअर करायला हवा आणि तशाच पद्धतीनं मैदानात घडत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. मॅच रोमांचक होईल का की ह्या मॅचचा रंग काढून टाकतील हे फलंदाज, हे पाहणं महत्वाचं असेल. संजय 11 भातान संघाचे कर्णधार आपण वेल न दवडता लगेचच आमच्या मंचावर येऊन बसायचंय. मोठा फटका जरूर एक्झिक्यूट केला. झेल होईल का आणि ही झेल इथून मात्र सामन्याला युटर्न देईल का हे पाहणं महत्वाचं असेल. एक दर्जेदार खेळाडू झालाय बाद. मात्र युटर्न घेणारी विकेट गेले की काय असं वाटू लागले, कारण की येणारे 10 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. भरपूर चेंडू शिल्लक आहेत परंतु गोलंदाज देखील हार मानायला तयार नाहीये. सिद्धू 11 कैरे संघ देखील हार मानायला तयार नाहीये. गोलंदाजीचा दर्जा आहे आणि ती ताकद आहे राहुल राठोड या गोलंदाजामध्ये खऱ्या अर्थानं. नौके आलेत फलंदाज दीप पाटील. आणि दीपला प्रति षटकारास 500 रुपयाचं इनाम मात्र लावलं गेलंय संदीपजी काटावले यांच्याकडून. तसाच फटका जरूर त्यानं खेचला आणि चेंडू खाली क्षेत्ररक्षक पाहत राहिले फक्त आणि चेंडू सीमा पार. दर्जेदार षटकार. संदीपजी काटावले यांचे 500 रुपयाचं पारितोषिक त्यानं कमावला आणि सचिनजी दुर्गे साहेब यांनी देखील षटकार मारल्या 500 रुपयाचं पारितोषिक त्याला दाखवलंय. अगदी 500च्या नोटींचा बंडलच खिशात घेऊन फिरणारे आमचे सचिनजी दुर्गे साहेब एटीएम मात्र खुला करतायत. परत मारला विजयी षटकार मारला तर परत 500 रुपयाचं पारितोषिक सचिनजी दुर्गे साहेब यांच्याकडून. यावेळी अजून एक 500 रुपये कमावणारा विजयी षटकार जरूर टोकलाय फलंदाज दीप पाटील आणि इथून मात्र एक हाती किल्ला लढवून सहजरित्या आपल्या सामना मात्र आपल्या खिशात घातलाय. यस, खूप सुंदर खेळली. निधी 11 भोकरपाडा संघाचं हार्दिक असं अभिनंदन करूया आणि कैरे संघाला पुढील टुर्नामेंट साठी खूप शुभेच्छा देऊ. लगेचच भातान संघाचे कर्णधार आणि निधी 11 भोकरपाडा संघाचे कर्णधार आपण या नाणेफेकीचा कौल करण्यासाठी. त्याच दरम्यान जे फलंदाज आहेत प्रणित, रितेश आणि दीप आपण देखील आपले पारितोषिक स्वीकारण्यासाठी यायचंय. तर एक महत्वाची अनाउन्समेंट मी करू. या सामन्याचा सामनावीर ठरलाय रितेश आगिवले. सुंदर फलंदाजी रितेश तुमची राहिली या मॅच मध्ये. आपल्या संघाला विजय करण्यात आपला वाटा मोलाचा राहिला आणि इथून मात्र आपला संघ निर्णायक सामन्यात येऊन पोहोचलाय. दीप, प्रणित आणि रितेश आपण हस्तांदोलन केल्यावर लगेचच मंचावर आपलं पारितोषिक